पुष्पा 2 हा मूवी भरपूर जणांनी बघितलेला असेल आणि त्या मूवीमध्ये भरपूर काही अशा गोष्टी आहेत की त्या शिकण्यासारख्या आहेत आणि एक किंवा दोन गोष्टी अशा वाटल्या मला की त्या पुष्पा 2 मध्ये चुकीच्या दाखवण्यात आलेल्या आहेत। तर आपण या व्हिडिओमध्ये पुष्पा 2 मध्ये कोणती गोष्ट अशी आहे की ती चुकीची दाखवण्यात आलेली आहे आणि कोणती गोष्ट अशी आहे की ती शिकण्यासारखी आहे याची चर्चा करणार आहोत। तर पुष्पा 2 मध्ये मला एक आणि एकमेव अशी गोष्ट वाटली की मला विशेष करून त्या गोष्टीवर चर्चा करावीशी वाटते आहे। पुष्पा 2 मध्ये एक निगेटिव्ह गोष्ट जी माझ्या निदर्शनास आली की पुष्पा 2 मध्ये जो हिरो आहे तो एकदम टपोरी पद्धतीचा दाखवलेला आहे। एकदम टपोरी आणि स्मगलर व्यक्तीला हिरो दाखवलेला आहे आणि जो अभ्यास करून परीक्षा देऊन इन्स्पेक्टर झालेला आहे अशा व्यक्तीला त्या पिक्चरमध्ये विलन दाखवण्यात आलेलं आहे। ही गोष्ट मला चुकीची वाटली, पण पुष्पा 2 मध्ये भरपूर काही अशा गोष्टी आहेत की त्या शिकण्यासारख्या आहेत, त्या आपल्या समाजासाठी उपयुक्त आहेत। त्या गोष्टींची पण मी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे। तर सगळ्यात पहिली चांगली गोष्ट की पुष्पाला त्याच्या आईविषयी, त्याच्या बायकोविषयी, त्याच्या परिवाराविषयी असलेलं प्रेम। तर आपण बघतोय आजूबाजूच्या जगात की घरोघरी आता कुटुंब विभक्त होत चाललेले आहेत, भावाभावांमधले प्रेम कमी होत चाललेले आहेत। पण पुष्पा 2 मध्ये दाखवण्यात आलेलं आहे की पुष्पाचा भाऊ त्याचा खूप ठिकाणी अपमान करतो, पण तो भावाला एकदा सुद्धा उलटून उत्तर देत नाही। याच्यातून पुष्पाचा मोठ्या भावाविषयीचा आदर हे आपल्याला दिसून येते। त्याचप्रमाणे तर त्या मूवीमध्ये पुष्पाचा इतका जबरदस्त ॲटिट्यूड दाखवण्यात आलेला आहे की त्याला बघून वाटतं की प्रत्येकाने आपला ॲटिट्यूड तसाच ठेवावा। त्याच्यानंतर पुष्पा मूवीमध्ये शिकण्यासारखं आहे की जेव्हा त्याच्या पुतणीला किडनॅप केलं जातं तेव्हा तो एक वाक्य बोलतो, जब बेटे की बात हो तो सबको रपारप रपारप काट डालूंगा। याचा अर्थ की जेव्हा आपल्या परिवारातील स्त्रियांवर कोणत्याही प्रकारचं संकट येत असेल तेव्हा प्रत्येक पुरुषाने कसं वागावं हे पुष्पा मूवीतून शिकायला मिळत आहे। अशा भरपूर छोट्या मोठ्या गोष्टी आहेत पुष्पा मूवीमधल्या की ज्या शिकण्यासारख्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हिंदू धर्माचा खूप मोठा सन्मान त्या मूवीमध्ये दाखवण्यात आलेला आहे। जसं की त्याने जसा कालीच्या जत्रामध्ये कालीचा वेश धारण करून नृत्य केलेलं आहे तो क्षण तर अविस्मरणीय आहे। त्या क्षणाला बघून प्रत्येकाचे डोळे सुन्न होतात। म्हणून मी आवर्जून सांगतो की प्रत्येकाने पुष्पा मूवी बघा, त्याच्यातून ज्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्या घ्या, ज्या शिकण्यासारख्या नाही आहेत त्या सोडून द्या। धन्यवाद।